सावली प्रीमियर लीग मध्ये कमेंटेटर, नवी मुंबई कमेंटेटर आणि पश्चिम महाराष्ट्र कमेंटेटर. बुवा बिवाला घेणार का? बुवा कोण? बुवा सातारचा निलेश मर्डेकर कॅप्टन. मी नवी मुंबई मधून खेळणार. नवी मुंबई पश्चिम महाराष्ट्रामधले कॉमेंटेटर खेळतात ते चांगले क्रिकेट. कुठलं सांग म्हणतो तुला मी. आहेत मध्ये ते खेळतात चांगले. असं मध्ये झालं पाहिजे कॉमेंटेटरला कुठे खेळायला. असं मध्ये जेवढं पण पश्चिम महाराष्ट्रातल्या मॅचेस होतात ना एक मध्ये असं झालंच पाहिजे. आता ही आहे ना पश्चिम महाराष्ट्र काय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे. त्याला होतो मी टेनिसला रबर बॉलचं पण आहे ना त्यांचं. हो तेच ना, मी खेळलो असतो ते लीग, पण माझ्या गावची टीम नाही बनत. असा प्रॉब्लेम आहे म्हणून यांच्यामध्ये खेळायला लागतं. क्वार्टरमध्ये माझ्या गावची टीम बनली असते ना मी तिकडे गेलो असतो. हॅलो, शटर स्पीड किती वरती आहे? एक काम कर ना, शटर स्पीड थोडा अजून कमी कर. अच्छा जरा कमी कर. सूर्या तर दुसऱ्या साईडला जाणाई. पहिलाच बॉल, तिथे बॉलच्या मागे फिल्डर धावत आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. यावेळीचा बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनला इथे मात्र प्रभावित केलं या बॉलने आणि तिथे मात्र बॅटला स्पर्श करून बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग वरती काशीनाथ बोडके आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करत आलाय. तर स्ट्रायकिंग इनला सचिन लांबूर, ज्याच्या आतापर्यंत सर्वाधिक धावा आहेत. सचिन लांबूर सध्या स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट मिळवलेल्या आहेत असा काशीनाथ बोडके बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. व्यावसायिक खेळाडू आहेत, दोन्ही प्रोफेशनल क्रिकेटर आहेत, परंतु आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळतात. ओपनचं क्रिकेट खेळत असताना विजय प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून ते एकाच टीम मध्ये खेळतात. परंतु इथे मात्र घडतंय काय, कॅच ड्रॉप झाले आणि जीवदान मिळाले सचिन लांबूर या खेळाडूला. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. आणखीन एक विकेट मिळाली असती काशीनाथला, परंतु तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली. आता स्ट्रायकिंग इनला लक्ष्मण नरुटे, हा देखील व्यावसायिक खेळाडू आहे. धनगर समाजाचं क्रिकेट खेळत असताना खुल्या गटाच्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. असा खेळाडू लक्ष्मण पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. थांबला जातो, वेळ घेतला जातो, कारण काशीला माहिती आहे प्रत्येक बॉल हा आपल्या टीमसाठी इम्पॉर्टंट असणारा, म्हणून पकडून बॉलिंग करावी लागेल.
यावेळेला देखील चांगला बॉल, रनआउटची संधी, डेंजर एंडला बॅटर धावत होता, परंतु इथे मात्र एक चिक्की रन्स आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीनं 5 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती. आता शेवटचा बॉल, गोलंदाज काशी तयार, लेफ्ट आर्म बॉलर आणि लेफ्ट आर्म बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो आहे. यांच्यामध्ये जुगलबंदी सध्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुढचा बॉल हाताळण्यासाठी. दरम्यानचा पुढचा बॉल, या वेळचा हा फुलटॉस बॉल होता, परंतु या फटक्यावरती अंपायर धावा किती, 2 धावा. 2 धावा आलेल्या आहेत आणि नो बॉलची 1 रन म्हणजे 3 धावा स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केल्या जातील. अरे डायरेक्ट गेलाय. अंपायर रन 2. यस, एकूण धावा 2. थँक्यू. 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत, ऍड देखील केल्या जात आहेत. यावेळीचा देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतोय, बिनगडी बाद 7 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आता कोणाला आणलं जाईल. आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पाहूया गणेश निघालाय ओव्हर द विकेट न. गणेशचा पहिलाच बॉल, गोल्डन स्पॉट वरून उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती इथून मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. 22च्या रूपाने 1 धाव, 8 धावा धावफलकावरती. अजूनही मात्र तुमच्याकडे 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. गोलंदाज तयार पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील अप्रतिम डिलिव्हरी. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या एकाच टीम मध्ये. पाहूया काय गोलंदाजी करतोय गोलंदाज गणेश. जबरदस्त बॉलिंग. यावेळेला बॉल हवेत आणि इथे मात्र भाज्याला विकेट मिळत होती, परंतु मामाने कॅच सोडली. मामा भांजे एकाच टीम मध्ये सध्या खेळतात. ओंकार जोरे आणि गणेश. पाहूया आता 3 बॉल तर योग्य टप्प्यावरती हाताळलेले आहेत. 9 धावा धावफलकावरती. अवघ्या 3 बॉल मध्ये 2च धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज गणेश या खेळाडूने. आता 3 बॉल बाकी आहेत आणि स्ट्रायकिंग इनला आता सचिन लांबूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर नवी मुंबईतील कोपरी गावामध्ये दोन्ही खेळाडू निवासासाठी आहेत, परंतु आज मात्र एकमेकांच्या विरोधात एकमेकांना चांगले ओळखतात. परंतु आता कोण पडणार कोणावर भारी. गणेश की सचिन, सचिन की गणेश अशी लढत सध्या दोघांमध्ये सुरू आहे. चला वेळ कमी घ्या, फिल्डिंग लवकरात लवकर लावा. ओंकार जोरे अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे याचं भान असू द्या. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर टाइमपास होत चाललाय. गोलंदाज गणेश आता तयार होतो आहे. स्ट्रायकिंग इनला मिस्टर सचिन लांबूर. यावेळीचा बॉल आणखीन एक
तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र डॉट बॉल अगदी कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली आणि सचिन लांबोरला इशारा देतोय की जागते रहो. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल. गोलंदाज गणेश तयार. यावेळीचा देखील वेगवान बॉल. वेग प्रचंड. वेगाचा बादशाह रफ्तार का सौदागर. गोलंदाजी मार्क वरती सच. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सचिनच्या अगेन्स्ट. सचिनच्या विरोधात मात्र काय बॉलिंग करतोय गणेश. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. पाहूया या बॉलवरती आता मोठा फटका येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पाहूया मोठ्या फटक्याची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि हा देखील चांगला बॉल आणि इथे मात्र प्रभावित केलं गोलंदाज गणेशने. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अवघ्या 6 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्या. ज्या प्रकारे मारवाडी दुकानदार कंजूसपणा दाखवतो धान्य देण्यासाठी तशाच प्रकारे या गोलंदाजाने कंजूसपणा दाखवला गोलंदाजी करत असताना. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. काय खेळ दाखवला. आता येणारे बॉल 12 आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. चला निनाई भागापूर संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन पाठवा. ओम सूर्या. ओम सूर्या बॅट्समन पाठवा. बारा बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग वरती रमेश. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. विठ्ठल आणि ओमकार झोरे. पाहूया आता या 2 फलंदाजांच्या माध्यमांना कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. विठ्ठल आणि ओमकार. गोलंदाजी मार्ग वरती रमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल मध्ये आता 10 धावा करायच्या आहेत. 1 षटकार 1 चौकार मारावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला इथून मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल रिलीज करावे लागतील. बॉलर तयार. रमेश. रमेशचा पहिला बॉल फटका फसला. बॉल हवेत आणि इथे मात्र कॅच सोडली. एक सोपा आणि लॉलीपॉप जेल इथून मात्र सोडला गेलाय. विठ्ठल एडगे या खेळाडूला इथून मात्र जीवदान मिळालेलं आहे. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. टीमचा आयकॉन खेळाडू आणि आयकॉनचा इथे मात्र कॅच सोडला. पाहूया आता ओमकार झोरे यांच्या माध्यमांना कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळी
यावेळेला बॉल हवेत, कॅच होईल का? पकडला जातोय झेल आणि इथे मात्र बॅट्समन बाद झाला. ओंकार जोरे बॅक टू द पॅव्हेलियन. आता नवीन फलंदाज सुरेश शेळके मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला पाहूया. सुरेश यांच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र बॅटिंग केली जाणार. रमेश सध्या चांगली गोलंदाजी करतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. रमेश स्ट्रायकिंगला सुरेश. यावेळेला फटका चांगला आहे, स्ट्रोक चांगला आहे, पायाच्या साह्याने बॉलला फील्ड केलाय. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. सचिन लांबोर यांची जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रभावित केले या खेळाडूने. लाजवाब फिल्डिंग. धावफलकावरती धावा 3 बॉल 3, 1 गडी बाद. अजूनही 7 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 बॉल मध्ये. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. रुको जरा सबर करो, मैच अभी भी बाकी है, पिक्चर अभी भी बाकी है. रमेश शेळके सांगतात की आम्ही देखील सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहोत. डॉट बॉल आलाय. आता 8 बॉल मध्ये 7 धावांची गरज. या वेळेला देखील चांगला बॉल. इथे घडतंय काय? आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते रमेश शेळके. आता त्याच्या स्पेल मधील शेवटचा बॉल बाकी आहे. पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. याही वेळेला डॉट बॉल. आता मॅचचं चित्र बदललंय. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा, 7 धावा 6 चेंडू. हॅलो हॅलो आता तो हॅलो. सहा बॉल मध्ये 7 धावेची गरज. चित्तथरारक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती शर्यत आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंगला विठ्ठल एडगे. ओ पहिला बॉल डॉट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे बॉल 5 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 7. काय घडणार आहे? 5 चेंडू 7 धावा.
आता इथे मात्र व्हाईट बॉल आला. आता येणारे बॉल 5 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 6. गोलंदाज तयार. यावेळेला देखील चांगला बॉल. ओ माय गॉड, आता हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून शांत दिमागाने आता बॅटिंग करावी लागेल. फलंदाज विठ्ठल एडगे या खेळाडूला 4 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 6. जे स्मार्ट टीव्ही वरती स्मार्ट मोबाईल वरती आमचे लाडके प्रेक्षक मॅच एन्जॉय करतायत त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. 4 मध्ये 6. ओ माय गॉड, हा देखील चांगला बॉल. आणि तिथे अंपायर काय आहे, अंपायर काय आहे. आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आता 3 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची गरज. तीन बॉल मध्ये 5. गोलंदाज निघालाय. पुन्हा एकदा शर्यत पाहूया. हिरो बनण्याची संधी आहे या गोलंदाजाला. काय घडणार आहे. 3 बॉल मध्ये 5. शर्यत निघाला पुन्हा एकदा. ओ माय गॉड, काय घडलं. होत्याचं नव्हतं झालं. जे घडायला नको होतं ते घडलंय. आता इथे मात्र पंचाचा निर्णय. अंपायर डिसिजन काय आहे. नो बॉल. उघडा डोळे बघा नीट. यापुढील चेंडू फ्री हिट. सोने पे सुहागा. आता इथे पाहायला मिळेल का. फ्री हिटची संधी आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. शरद. लाईट चांगली आहे. टप्पा चांगला आहे. आणि फ्री हिटचा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता जागेवरती बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत. 2 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती 2 धावा. 2 चेंडू 4 धावा. 4 धावा 2 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये. जानाई वाघापूर की ओम सूर्या संघ जिंकेल. गोलंदाज निघाला. शरद. दरम्यानचा पुढचा बॉल. हा देखील वाईट बॉल. वाईट बॉल. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. वाईट बॉल दिला अंपायरने. चला वेळ घेऊ नका. बाहेरून कोणी फलंदाज आतमध्ये येणार नाही. रिव्ह्यू सिस्टीम नसणार आहे. रिव्ह्यू सिस्टीम नसणार आहे. चला प्लीज विनंती आहे. फास्ट क्रिकेट खेळा. चला अंपायरचा निर्णय असणार आहे. रिव्ह्यू नसणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. पंचांनी निर्णय दिला. पंच काय आहे. अंपायर वाईट बॉल.
पाहूया आता काय घडणार आहे. चला मित्रांनो, आता आपल्याला सहकार्य करावं लागेल. अंपायरने तो व्हाईट बॉल दिला. चला आपले दंडिले साहेब बोलतात फिल्डिंग करणारा संघ. चला मॅच कंटिन्यू करा. आपण आपल्या स्क्रीनवरती बघतोय फर्स्ट क्लास क्वालिटी आणि क्लिअरिटी असलेलं यूट्यूब चॅनल, ज्यांना मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर भरपूर मागणी आहे. ANP लाईव्ह, त्यांचे सर्व अरुण पाटील आहेत, आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. जर क्वालिटी आणि क्लिअरिटी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. चला शेवटच्या टोकाला आपण येऊन टेपलोय मित्रांनो. इथे मात्र विचित्र घडलं तर या स्पर्धेला मात्र गालबोट लागेल. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम नाहीये. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडलं ते अंपायरनेच बघितलेलं आहे आणि अंपायरने तो डिसिजन दिला व्हाईट बॉलचा. आता हा डिसिजन मान्य करावाच लागेल. दोन बॉल आणि विजयासाठी आता 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. चित्त थरारक मुकाबला, काळजाचा ठोकणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
धडधड वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिरी 2 गेंदे और जीत के लिए 3 रनों की जरूरत. शरद आजच्या रात्रीमध्ये इथून मात्र हिरो बनेल का हे आपल्याला बघायचं आहे. चला सोन्या एडगे, सचिन लांबूर, वेळ कमी घ्या. फायनलची मॅच अजूनही बाकी आहे. फायनलची मॅच अजूनही बाकी आहे. शरदला आता इथून मात्र कान मंत्र दिला जातो आहे की बाबा तुला योग्य टप्प्यावरती बॅटिंग, इथून मात्र बॅट्समनला बीट करून बॉल डॉट बॉल काढायचे. परंतु विठ्ठल एडगे आता इथून कमबॅक करेल का? गोलंदाज तयार. शरद यावेळेला फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव आता पूर्ण झालेली आहे. काय सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. जागेवरती बसलेले प्रेक्षक आता उभे राहिले आहेत. एक बॉल मध्ये 1 धावेची गरज. ज्यांना हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी ही मॅच पाहू नये का? 1 बॉल मध्ये 1. अंपायर प्रकाश हेडगे, कंपल्सरी चेस आहे का? आता विचारलेलं बरं आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे का नाही हा आयोजकांनी सांगायचं आहे की टाय मॅच. अंपायर आत्ताच क्लिअर करा. आत्ताच क्लिअर करा. सामना बरोबरी सुटला आहे. सुपर ओव्हर आहे. यस, थँक्यू. सुपर ओव्हर असणारा 1 बॉल मध्ये 1. 1 चेंडू 1 धाव, 1 धाव 1 चेंडू. काय घडणार? देऊया या बॉल साठी आणि या मॅच साठी दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. गोलंदाज शरद तयार झालाय राऊंड विकेटनं, तर स्ट्रायकिंग इनला विठ्ठल. ओ माय गॉड. आणि इथे हा व्हाईट बॉल. सामना जिंकलाय. अर्थातच ओम सूर्या या टीमनं अभिनंदन. आणि हाल लक बाल लक जानाई वाघापूर. ओम सूर्या संघ आणि जानाई हस्तांदोलन करा, कारण दोन्ही आपले संघ आहेत. काशी बोडके, ओमकार जोरे हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर या, कारण दोन्ही संघ आपले